दंडवत प्रणाम. आपण जाळीच्या या ठिकाणी आहोत. आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा. हे बाबा मराठवाडा विभागातून आले. बाबा, मराठवाड्यात कशी काय परिस्थिती, काय पाणी पाऊस कसा काय? भरपूर 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 पाऊस झाले. भरपूर. आता साधारणपणे आपण हे मानभाव पंथाचे देवालयाचा हो. साधारणपणे किती वर्ष होतील आता तुम्ही? ही बरेच दिवसाची बरेच पूर्वी दिवसाची. वाढविल्याची परंपरा तरी किती पिढ्या झाल्या असतील? याच्या ही परंपराच जन्मतात जन्मतः. भोवाळ म्हणून आम्ही ही प्रसिद्धी आमच्या बाबांची तिसरी पिढी जवान मुलांची. आपण साधारणपणे आता ही जी पगडी जे घालता आपण हो 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 मराठवाड्यामध्ये ही पगडी प्रसिद्ध आहे. पगडी तर प्रसिद्ध. निजामकालीन आता निजामकालीन आहे. हा, शिवाजी महाराजाच्या काळापासून म्हणलं तरी बरोबर आहे. शिवाजी महाराज. हा, हा. तर आपण साधारणपणे आता जी ही पगडी जी आहे हो. ही तुमच्या विभागात आहे का? आता कमी झालेली कमी झाली. हम्म. म्हणजे जमान्यात साधारणपणे बदल झालेले आहे. लई बदल झालेले ही म्हणजे पहिली शान होती शिवाजी माझ्या काळाच्या ज्यावेळेस पगडी घालून लोक हे होत होते ना, हो. ती शान होती मराठवाड्याची छत्रपती शिवाजी महाराजाच्या राजा असं. ती आज संपलेली आज ती याच्यावर नाही लागली बालूवर टोप्या संपत आल्यात असं झालं. आता साधारणपणे भागवत गीता वगैरे तुमचे काय हो संपूर्ण मी पाठ वाचू आहे? शकतो वाचू शकता. हो, हो, हो. अं, मी पास झालो लोणारकर बाबाच्या इथल्या मार्गात ती परीक्षा दिली त्याच्यात ती मी उत्तीर्ण झालो माझं स्वागत ते झालं. याप्रमाणे हे जुनं ते सोनं जे म्हणतात ना त्यात काय वावगं नाही. हे जुनी माणसं. बाबा, शिक्षण किती झालं आपलं? माझी 10वी झाली जुनी 10वी झाली. 1962. 1962. म्हणजे आताच डीएड आणि बीएड हे बाजूलाच राहिलं म्हणजे बाबा भर जुने आहेत. तर आता आपण साधारणपणे तुम्हाला किती दिवस लागले यायला इथं? इथं आम्ही काल सकाळी 12 वाजतापासून निघालो समजा तिथून हो. कुरुंद्याहून. कुरुंदा गाव आहे आमचं. कुरुंदा तालुका वसमत जिल्हा हिंगोली. ठीक आहे. तुम्ही ग्रामीण कट्ट्याच्या संपर्क साधला. धन्यवाद. दंडो दंडो. साधारणतः म्हणजे 10वी झालेली आहे. 10वी ला आता म्हणजे 62 दिवस. आणि वैशिष्ट्य म्हणजे 62 म्हणजे 62 नंतर 10वी झाली हो, हो, आणि आज श्रीमद भगवद्गीता पूर्ण झाली आहे. हो, हो, हो. तेव्हा नमन माझं. मी जुने दुचोंडे बाबा होते ना, दुतोंडी हा, बाबा. त्यांच्या तिथं मी नेमकाच लहान होतो शाळेतून जायचं मग तिथं बसायचं होतं त्या मंदिर फुलारी मंदिर आपलं गाव कुरुंदा कुरुंदाचे का? तालुका वसमत. दंडो प्रणाम. हा, हा. एवढे महान संतांच्या हा. घरात तुम्ही ते जन्माला आले गावामध्ये. ते जुन्या बाबाच्या सहवासात होतो मी. आणि दुतोंडे बाबा आता म्हणजे त्यांनी म्हणजे महावाक्य केलं हो 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 महा आपल्या याला कुरुंद्याला पुरण नाही आता याला ते बरोबर आहे जोराईमध्ये. त्या ठिकाणी ते त्याच्यानंतर 5 दिवसांत वाढले बाबा. हो 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 आहे ना? 8 दिवसाच्या आत. 8 दिवसात वाढले. त्याचं गीता झाली हे महत्वाची. हो, त्याचं महाव की आपल्या आणि शेतात गीता झालं. होणं हे साधी गोष्ट नाही नाही. नाही 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 संस्कृत हे आपल्या जगामध्ये पण जो हिमतीबाज आहे आणि जो माणसाच्या म्हणजे त्याच्या म्हणजे काम ते आवड आहे आवड आहे. हो हो त्याला सवय असते. बरोबर आहे. या शास्त्राकडे मग म्हटलं. या शास्त्रा जगात जोडी नाही. भगवद्गीतेला जगात जेवढं जोडी तुम्ही नाही. एवढी महान हा. बाबाची दीक्षा घ्यायला पाहिजे. हम्म. दीक्षा घ्यायला पाहिजे. संन्यास घ्यायला करू पाहिजे. करू करायचं. थोडी उगी काय नाही, सगळं तुझं चांगलं आहे नाही, बाबा. करतोय परमेश्वर. गीता होणं म्हणजे हो. लाखातून एक माणूस नाही, आहे. नाही. आणि या नाही वयामध्ये नाही नाही अहो, चांगले माझ्या 2020 त्याच्याशिवाय जीवनात हे हे नाही नाही. माझी दीक्षा 2020 ला झालेली. बरोबर कारण मुलाचं लग्न झाले, मुलगा नोकरी लागले, हो. सुनबाई हो, सगळं नाही, पद्धतशीर सगळं आहे. होतं, सगळं चांगलं होते माझं. आम्ही रोजचे पुजारी हो हो मंदिराचे. हो बरोबर. हा. मग म्हटलं गीता झालं म्हणजे अभिमान वाटला हो, हो, की हो, हो. गीता होणं महत्वाचं आणि तुम्ही परीक्षा सहज पास एकदा झाले. म्हणला बाबा काही ते गीता हे व्हायला म्हणला परीक्षा देता का? मी म्हणलं हो बाबा असं झालं. दंडोर बाबा. दंडवत. दंडोर. कि हमारे पुजारी है यहाँ पूरा मंदिर की पूरी सेवा करते हैं पूरे तन मन धन से पूरी सेवा में पूरा सहयोग करते हैं पाठ करते हैं आणि केलेली क्रिया ही वाया जात नाही 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 करेली क्रिया तुम्ही कोणा ग्लास पाणी पाडलं हो, प्रेमानं नाही, नाही. प्रेमान बरं एक किंचित क्रिया केली धर्माची वाया तरी वाया झाली. जाते. कारण मला पॅरली झालेलं आहे 2020 मध्ये. हो 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 आणि जायचे बाबाचे मी ना 4.5 ते 5.5 लाखाचे पूर्ण काच बसवले. मी 19 दिवस त्या कोरोनामध्ये होतो. हो, 19 हा, होते का? 19 दिवस होतो. मग आता ते भगवद्गीता सांगत होती. सगळं मग आम्ही गीता आणि करोनामध्ये माझी भगवद्गीता झाली. हा, बरोबर. करोना तो व्हायला पाहिजे होता कारण म्हणजे पूर्ण म्हणजे सूत्रपाठ वगैरे संपून झालं असतं माझ्यावर. 2 ऑपरेशन झाली माझी. हा? हा, 2 ऑपरेशन झाली. राड आहे त्याच्यात. तरी आज दंडो. फिरणं फिरणं सशी पाठबळ त्याचं. केलेली क्रिया ही वाया वाया जात जात नाही, हा. नाही. आणि फक्त एवढं सांगायचं हो, मला हो, हो. दिलेलं कोणा पाण्याचा ग्लास
प्रेमानं तरी वाया जात नाही. वाया जात नाही. मग एवढे मोठे देवाचे भगवान क्रिया काय वाया जाणार आहे का? नाही 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 नाही. दंडोप्रणाम. जानीचे देव हमारे बाबा सबके कामनाएं पूर्ण करते हैं. करते बहुत सामर्थ्य बाबा के. करते करते मग जो आलेला इथे म्हणजे चक्रस्वामी केव्हा आले? जेव्हा सोळापणी इथं चक्रस्वामी आले 20 दिवस स्वामी होते सोळापणला. किती दिवस होते? 20 दिवस 20 दिवस होते. सवाल जवाब. 20 दिवशी आल्यानंतर तिथे जाळी होती. जाळीमध्ये चक्रस्वामी थांबले. 2 वाघिणीचे पिल्ले खेळवले आणि खेळल्यानंतर ती वाघीण स्वामीच्या अंगावर धावून आली. जाऊन आली स्वामीची नजर तिची नजर एक दृष्टी झाली. तेव्हा तिला हे झालं ते. ती शांत झाली. इथं आलेला प्रत्येक व्यक्ती शांती प्राप्त. शांती होतो. त्याचं दुःख नासून जातं. महारोग कॅन्सर माझ्या डोळ्यात देखत, माझं वय आता 62-61 चालू आहे. माझ्या डोळ्यात देखत ज्या माणसाला पाय नव्हते त्यांना पाय दिलेले, ज्यांना डोळे नव्हते त्यांना डोळे दिलेले. संतती असे तर किती लोकांचे आम्ही नाळ बांधले आणि 900 पूर्ण झालेले आतापर्यंत. ते सांगितले मुक्काम करते वाचार पंगुलंगा येते कर एत्तर म्हणते परमानंद माधव. मग सोनी इकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा सुखानं जातो. दुःखानं आला तरी सुखानं जातो. किती लोक डोळे नव्हते डोळे दिलेले. नाही ते सांगितले पहिले ज्या माणसाने पहिले मंदिर बांधलेलं याच्या अगोदरचं त्याचं नाव नामदेव पाटील होतं. त्याला महारोग झाला. त्या महारोग झाला त्या म्हणे तिथं तो घरी होता. इष्ट भरपूर होते. कधी झोपला म्हणे उठ मी उन्हात आहे म्हणे तिथं म्हणे. त्या नामदेव पाटला इथं आणलं. मी तर काही करू शकत नाही. मग आता असे म्हणे झालेलं आणि त्या झालेल्या उठ म्हणे इथं आणलं. इथं त्याने मंदिर बांधलं. त्याचे महारोग हात चांगले झाले. ही देवाची लीला आहे. पण सकाळीची सेवा 3 वाजता शेवना सुरू होते तर 4:45 वाजेपर्यंत. 4:45 वाजता देवाचे कपडे म्हणजे गलप तक्या लागत होतो. आणि 5ला नेहमी आरती होती. देवाची उठी 7ला होती, 9ला होती, 11 होती. 11:15 देवाचा घंटा वाजतो तर 12 वाजता ही नित्य नियमित त्रिकाळ आरती. संध्याकाळी जसा दिवस मावळतो तशी आरती संध्याकाळी सायंकाळची होती. रात्री 9 वाजता देवाची शेज होती. हा नित्यनेम आहे. नित्यनेम म्हणजे आज किती वर्षापासून माझी मी रोजा पुजीर असल्यामुळे माझी 10वी ते 12वी पिढी आहे. त्याच्या अगोदर तुम्ही सांगू शकत नाही काय होतं मस्त. पण आज 12 पिढ्यापासून 10 म्हणजे जन्म असं चालू आहे. माझा जन्म माझ्या वडिलाचा, माझ्या आजोबाचा, माझा पंजोबाचा. आपल्या वाडवडिलांचे पुण्य काय पुण्य असल्यामुळे आम्ही जन्म त्याच्याशिवाय हे होत नाही. त्याच्यावर आणि या घनदाट जंगलामध्ये वाघ येतात, आसूर येतात. पण आतापर्यंत कोणा काही झालं नाही. श्री चक्र स्वामी की जय. जाळीचे बाबा की. ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे, जाळीचा देव.